नमस्कार मित्रांनो, मी पवन बिरुटे. स्वागत आहे आपल्या एमपीएससी फंडा या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर आजचा पहिला प्रश्न बघूयात. महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आहेत? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 7. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 6. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा कुठे आढळतो? ऑप्शन ए महाबळेश्वर, ऑप्शन बी पाचगणी, ऑप्शन सी गौताळा, ऑप्शन डी भीमाशंकर. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भीमाशंकर. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? ऑप्शन ए ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन सी चांदोली राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन डी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ताडोबा राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाची स्थापनानुसार क्रम लावा. महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. ऑप्शन ए ताडोबा राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नवेगाव बांध उद्यान, गुगामळ उद्यान, पेंच उद्यान, चांदोली उद्यान. ऑप्शन बी ताडोबा उद्यान, नवेगाव बांध उद्यान, पेंच उद्यान, संजय गांधी उद्यान, गुगामल उद्यान, चांदोली उद्यान. ऑप्शन सी मध्ये ताडोबा उद्यान, पेंच उद्यान, नवेगाव बांध उद्यान, संजय गांधी उद्यान, गुगामळ उद्यान, चांदोली उद्यान. ऑप्शन डी मध्ये आहे ताडोबा उद्यान, नवेगाव बांध उद्यान, गुगामळ उद्यान, संजय गांधी उद्यान, पेंच उद्यान आणि चांदोली उद्यान. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. अगोदर आहे ताडोबा उद्यानची स्थापना, त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानची स्थापना, नवेगाव बांध उद्यानची स्थापना, गुगामळ उद्यान, नंतर पेंच उद्यान आणि शेवटी आहे चांदोली उद्यानची स्थापना. तर आपण बघू आता विश्लेषण. कधी स्थापना झाली? ताडोबा राष्ट्रीय उद्यानची स्थापना 1955 मध्ये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानची स्थापना 1969 मध्ये, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानची स्थापना 1972 मध्ये, गुगामळ राष्ट्रीय उद्यानची स्थापना 1974 मध्ये, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच म्हणतात यालाच, याची स्थापना 1983 मध्ये आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानची स्थापना सर्वात शेवटी 2004 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 5 बघूयात. खाली राष्ट्रीय उद्याने व त्यांची जिल्हे दिले आहेत, त्यातील चुकीची जोडी ओळखा. इथे आहे राष्ट्रीय उद्यान, इकडे आहे जिल्हे. पहिला आहे ऑप्शन ए संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा आहे पालघर, बी ताडोबा राष्ट्रीय उद्यानचा आहे चंद्रपूर, सी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानचा आहे गोंदिया, डी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानचा आहे नागपूर. तर याच्यामध्ये चुकीची जोडी आहे ऑप्शन क्रमांक ए संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. हे पालघर जिल्ह्यात नसून हे मुंबई आणि ठाण्यामध्ये विभागलेलं आहे, मुंबई व ठाणे. ओके. प्रश्न क्रमांक 5, चांदोली राष्ट्रीय उद्यानमध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? ऑप्शन ए रत्नागिरी, ऑप्शन बी सिंधुदुर्ग, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी सांगली. याची आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंधुदुर्ग. याचं विश्लेषण बघूयात आपण आता. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांच्या सीमेवरून राष्ट्रीय उद्यान जाते. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भद्रावती चंद्रपूर येथे आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया येथे अर्जुनी मोरगाव येथे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नागपूरमधील रामटेक येथे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगरमधील बोरिवली या ठिकाणी आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यातील धारणे या ठिकाणी आहे. परत एकदा रिवाईज करून घ्या, महत्त्वाचे आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर, नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नागपूर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर आणि गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे अमरावती. प्रश्न क्रमांक 6, ताडोबा राष्ट्रीय उद्यानात कोणत्या प्रकारची वने आढळतात? ऑप्शन ए उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने, बी पानझडी वने, सी उष्णकटिबंधीय सदाहरित वने, डी आहे काटेरी वने. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पानझडी वने. याचं विश्लेषण बघूयात. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचं विश्लेषण बघूयात. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. याची स्थापना 1955 मध्ये झाली. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे क्षेत्रफळ 116 चौरस किलोमीटर आहे. आंबट, हिरा, पाणवठा, गर्द वनराई आहे. ताडोबातले मगरपालन केंद्र आशिया खंडातले उत्तम मगरपालन केंद्र आहे. येथे खूप सारे तलाव आहेत. यात ताडोबा नावाचा तलाव सर्वात मोठा आहे.
या उद्यानात वाघ, मगर, सांबर, हरिण, चितळ इत्यादी प्राणी आढळतात. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 133.88 चौरस किलोमीटर आहे? ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन बी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन सी नवेगाव राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन डी आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नवेगाव राष्ट्रीय उद्यान. याचं विश्लेषण बघूयात आपण आता. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे. या उद्यानाची स्थापना 1972 मध्ये झाली. या उद्यानात नवेगाव बांध नावाने एक विशाल सरोवर आहे. या राष्ट्रीय उद्यानात बोधराई ही आदिवासींची देवी आहे. बोध म्हणजे गवा, गव्यांची राई म्हणून बोधराई नाव पडले. या भागात गव्यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. बोधराई या पहाडावर शेकडो मोर असतात म्हणून याला मोरनाची म्हणतात. ओके. गोंड आदिवासी अंजनाच्या झाडाला अस्वलीचे झाड असे म्हणतात. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानचे क्षेत्रफळ 133.88 चौरस किलोमीटर आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे तलावातील पानमांजर यासाठी प्रसिद्ध आहे. परत एकदा रिवाईज करा, महत्त्वाचे आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे. उद्यानाची स्थापना 1972 मध्ये झाली. या उद्यानात नवेगाव बांध नावाचे एक विशाल सरोवर आहे. राष्ट्रीय उद्यानात बोधराई ही आदिवासींची देवी आहे. बोध म्हणजे गवा, गव्यांची राई म्हणून बोधराई नाव पडले. या भागाला गव्यांचा वावर असे म्हटले जाते. बोधराई या पहाडावर शेकडो मोर असतात म्हणून त्याला मोरनाची असे म्हटले जाते. गोंड आदिवासी अंजनाच्या झाडाला अस्वलीचे झाड म्हणतात. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानचे क्षेत्रफळ 133.88 चौरस किलोमीटर आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे तलावातील पानमांजर यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या सीमेवर कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या सीमेवर कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? ऑप्शन ए नवेगाव राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन बी गुगामल राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन सी पेंच राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन डी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पेंच राष्ट्रीय उद्यान. याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघूयात. पेंच राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1983 मध्ये झाली. 14 नोव्हेंबर 1990 मध्ये पंडित नेहरूंचा जन्मनिमित्त या वनास जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क असे नाव देण्यात आले. पेंच नदीवर तोटला डोह हा ठिकाणी धरण बांधण्यात आले आहे. याला तोटला डोह धरण असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 9. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी तुळशी व पवई हे दोन तलाव कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे? ऑप्शन ए संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. या उद्यानातून मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी तुळशी व पवई हे दोन तलाव आहे. असा पण आयोग प्रश्न विचारू शकतो. तुळशी व पवई तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे? ओके. याचं विश्लेषण बघूयात आपण आता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर व ठाणेमधील बोरवली या ठिकाणी आहे. यापैकी मुंबई उपनगरचे क्षेत्रफळ 44.45 चौरस किलोमीटर आणि ठाणे जिल्ह्याचे 58 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 4 फेब्रुवारी 1984 रोजी झाली. या उद्यानात बोरवली लायन सफारी पार्क आहे. 7 वर्षांनी फुलणारी कारवी ही वनस्पती देखील येथेच आहे. प्रश्न क्रमांक 10. गुगामल राष्ट्रीय उद्यानमध्ये मुख्यतः कोणता प्राणी आढळतो? ऑप्शन ए रानगवा, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी नीलगाय, ऑप्शन डी सिंह. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रानगवा. प्रश्न क्रमांक 11. चांदोली राष्ट्रीय उद्यानविषयी चुकीचे विधान ओळखा. ऑप्शन ए राष्ट्रीय उद्यानाला फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हटले जाते. ऑप्शन बी वैतरणा नदीवर चांदोली येथे एक धरण बांधण्यात आले आहे, त्याला चांदोली धरण असे म्हटले जाते. ऑप्शन सी चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 2004 मध्ये झाली. ऑप्शन डी चांदोली राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळ 308 चौरस किलोमीटर आहे. मित्रांनो याच्यामध्ये चुकीचे जे ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी. इथे आहे वैतरणा नदीवर चांदोली येथे एक धरण बांधण्यात आले आहे, त्याला चांदोली धरण म्हणतात. तर इथे वैतरणा नदीवर नाही मित्रांनो, तिथे आहे वारणा नदीवर. कोणती? वारणा नदी. प्रश्न याचं विश्लेषण बघूयात आपण आता. 1982 मध्ये चांदोली अभयारण्य म्हणून घोषित केले. त्यानंतर 2004 मध्ये त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. वारणा नदीवर चांदोली येथे एक धरण बांधण्यात आले आहे.
त्याला चांदोली धरण असे म्हणतात. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या तालुक्यात हे धरण आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या 4 जिल्ह्यांचा समावेश होतो. सांगलीमध्ये आता सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या 4 जिल्ह्यांचा समावेश होतो. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये किती गावे येतात हे आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील आहे 19 गावांचा समावेश होतो. सातारा जिल्ह्यातील 3 गावांचा समावेश, कोल्हापूर 9 गावे, रत्नागिरी 1 गाव. मित्रांनो, आपल्याला आयोग जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारू शकतो, तेव्हा हा प्रश्न नीट समजून घ्या. सांगली जिल्ह्यात 19 गाव, सातारा जिल्ह्यात 3 गावे, कोल्हापूर जिल्ह्यात 9 गावे आणि रत्नागिरी जिल्ह्यात 1 गावांचा समावेश होतो. चांदोली राष्ट्रीय उद्यानांना फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हटले जाते. आयोग प्रश्न विचारू शकतो की फुलपाखरांचा स्वर्ग कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला म्हणतात. ओके. नंतर युनेस्कोने 2012 या वर्षी चांदोली राष्ट्रीय उद्यानाला जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले आहे. प्रश्न क्रमांक 12, मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पालघर, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी रत्नागिरी, ऑप्शन डी सिंधुदुर्ग. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सिंधुदुर्ग. याचं विश्लेषण बघूयात आपण. मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान हे देशातील 3रे सागरी राष्ट्रीय उद्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या सागरी किनारे असून महाराष्ट्रातील हे पहिलेच राष्ट्रीय उद्यान आहे. गुजरात राज्याच्या कच्छच्या आखात एक सागरी राष्ट्रीय उद्यान स्थापन झाले आहे, तर दुसरे सागरी राष्ट्रीय उद्यान तामिळनाडूमधील रामेश्वर जिल्ह्यात मन्नार येथे स्थापन झाले. 13 एप्रिल 1987 रोजी मालवण सागरी राष्ट्रीय उद्यानाची घोषणा झाली. या उद्यानात एकूण 30,122 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा समावेश आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.